तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत ड्रग्ज यूज्ड इन द डिसऑर्डर ऑफ इयर, नोज, थ्रोट अँड आय. असे ड्रग्स जे की आपण कधी यूज करणार आहोत, इयर, नोज, थ्रोट अँड आय. टॉपिकल ॲप्लिकेशन्स फॉर इयर. मग बघा, पहिल्यांदा ड्रग येतो आपल्याला कोणता, सोडा ग्लिसरीन एअर ड्रॉप. हा एक ड्रग आहे, पण कोणता, एअर ड्रॉप आहे. आपण जे की कानामध्ये यूज करतो. इट इज ऑल्सो नोन ॲज ग्लिसरील सोडा बायकार्ब ग्लिसरील. इट इज यूज्ड इन द एअर इन्फेक्शन. जेव्हा कधी आपल्याला कानामध्ये इन्फेक्शन झालेलं असेल तेव्हा आपण त्याला यूज करतो. इट इज सॉफ्टेस्ट ड्रग. हे कसं आहे, एकदम सॉफ्टेस्ट ड्रग आहे. मग याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कसं असणार आहे बघा, इथं दिलेलं आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. मग मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कसं आहे त्याचं, सोडा बायकार्ब ग्लिसरीन इज एअर ड्रॉप इज अँड एअर वॅक्स सॉफ्टनर. हा काय आहे, एअर वॅक्स सॉफ्टनर. जे काय आपल्या कानामध्ये मोळ आहे त्याला काय करायचं काम करणार आहे, सॉफ्ट करायचं काम करणार आहे. इट वर्क बाय सॉफ्टनिंग द ड्रग, इट सॉफ्टनिंग द ड्राय हार्डेस्ट वॅक्स. जेव्हा कधी काय होतं, कधी कधी कानामधला मूळ काय होतो, हार्ड होतो. मग त्यामुळं काय होतं, आपल्याला इन्फेक्शन व्हायचा चान्स असतो. मग त्यामुळं काय होणार आहे, आपण एअर ड्रॉपचा हा यूज केला तर मग आपल्याला काय होणार आहे, इन्फेक्शन व्हायचा चान्स रिड्यूस होणार आहे. इट वर्क बाय सॉफ्टनिंग द ड्राय हार्डेस्ट वॅक्स. इट इज वॅक्स रिमूव्हल अँड रिड्युसेस डिस्कम्फर्ट इनसाइड द इयर विच फर्दर प्रिव्हेंट इन्फेक्शन. हे काय करणार, जो काय वॅक्स आहे झालेला आपल्या कानामध्ये जमा, त्याला काय करणार, रिमूव्ह करायचं काम करणार. आणि ज्या आपल्यापासून ज्याला डिस्कम्फर्ट होतं ते आपल्याला काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. मग इंडिकेशन हे कधी कधी तुम्ही यूज करणार आहे तुम्ही, सॉफ्टन द इयर वॅक्स. जेव्हा कधी मूळ हार्ड झालेला असेल त्याला काय करायचं, आपल्याला सॉफ्ट करायचं त्या टाईमला असेल. इयर इरिटेशन, कधी कधी कानामध्ये इरिटेशन होत असेल त्या टाईमला सुद्धा आपण काय करू शकतो, हा ड्रॉप यूज करू शकतो. टेम्पररी इयर लॉस ड्यू टू इयर वॅक्स. आता कधी कधी काय होतं, इयर वॅक्समुळे आपल्याला कमी ऐकू येतं, मग तेव्हासुद्धा आपण हा यूज करू शकतो. मग आता त्याचं डोसेससुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग किती देणार तुम्ही डोसेस त्याचा, इयर ड्रॉप 3 to 4 ड्रॉप इज इन इम्पॅक्टेड ट्वाईस डेली. मग 3 ते 4 ड्रॉप दिवसातून 2 वेळेस फॉर 3 to 15 डेज. किती दिवसासाठी, 3 ते 15 दिवसासाठी. हे झालं त्याचं डोसेस. आता त्यानंतर बघूया आपण त्याचा साईड इफेक्ट. मग साईड इफेक्ट बघा, साईड इफेक्ट काय जाणून येईल, इरिटेशन ऑफ इयर, कानामध्ये इरिटेशन होत असेल. स्टिंगिंग, कानामध्ये आवाज येत असेल. बर्निंग सेन्सेशन इन इयर, थोडं जळजळ होत असेल कानामध्ये. इरेदमा, स्किन रेडनेस. मग जेव्हा कधी काय होईल, साईड इफेक्ट त्याचा काय दिसून येईल तुम्हाला, स्किन रेडनेससुद्धा दिसून येऊ शकते. ड्रायनेस इन द इयर, कानामध्ये काय होतं, ड्रायनेससुद्धा येऊ शकतो. किंवा रॅशेस इन द इयर, मग कानामध्ये रॅशेससुद्धा येऊ शकतात. त्या टाईमला हे त्याचे काय होते, त्याचे साईड इफेक्ट्स आपल्याला दिसून येतील. मग नर्सिंग कन्सिडरेशन्स बघा काय असतील. नर्सिंग कन्सिडरेशन्स म्हणजे मित्रांनो त्याला अजून काय म्हणतो आपण दुसऱ्या भाषेमध्ये, नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी. जे की कोण सांगत असतं आपल्याला, नर्सेस सांगत असतात. बघा नर्सेस मग काय सांगतात, इन्स्ट्रक्ट द पेशंट टू क्लीन द हँड्स बिफोर गिव्हिंग इयर ड्रॉप. जेव्हा कधी आपल्याला एअर ड्रॉप द्यायचा आहे तेव्हा आपण काय केले पाहिजेत, आपले हात स्वच्छ धुतले पाहिजेत. मग पण नंतर कधी असेल, कीप द मेडिकेशन इन कूल अँड ड्राय डार्क प्लेस. मग आता ते ड्रॉप आहे त्याच्यामुळे आपल्याला ते कसं ठेवला पाहिजे, क्लीन, कूल अँड ड्राय डार्क प्लेस. कूल प्लेसवर ठेवला पाहिजे आपण ते. टीच द पेशंट टू इन्स्टिल एअर ड्रॉप. आता पेशंटला आपण हे सुद्धा शिकवलं पाहिजे की बाबा तो कानामध्ये कशा प्रकारे टाकायचा. 4 नंबरला बघा काय दिलं, आफ्टर इरिटेशन ऑफ ड्रॉप्स पेशंट शुड लाय ऑन अनअफेक्टेड फॉर फ्यू मिनिट्स. जेव्हा कधी आपल्याला कानामध्ये त्याचं इरिटेशन वगैरे काही जाणून येईल तेव्हा त्वरित आपण तो काय केलं पाहिजे, आपण नोट केलं पाहिजे. इन्फॉर्म पेशंट टू स्टॉप मेडिकेशन अँड रिपोर्ट इमिडिएटली इन केस ऑफ साईड इफेक्ट. जर त्या ड्रगचा जर साईड इफेक्ट आपल्याला दिसून आला तर तो ड्रग यूज करायचा स्टॉप करून आपण इमिडिएटली काय केलं पाहिजे, नर्सेसला किंवा डॉक्टर्सला रिपोर्ट केलं पाहिजे. इन्स्ट्रक्ट द पेशंट डू नॉट ट्राय टू रिमूव्ह द वॅक्स विथ इयर बिंड्स. जे काय आपल्या कानामध्ये ड्राय वॅक्स काढायच्या जे काड्या असतात त्या आपण यूज केल्या नाही पाहिजेत, हे सुद्धा सांगितलेलं आहे. हे झालं आपलं सोडा ग्लिसरीन बायकार्ब. हा आपण ड्रॉप कुठे यूज करतो, कानामध्ये. तर अशा प्रकारे आपण आता काय बघितलेलं आहे मित्रांनो, बघा ह्याचं एकदा शॉर्ट रिवाइज देतो मी तुम्हाला. बघा ह्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं आहे, ड्रग यूज्ड इन द डिसऑर्डर ऑफ इयर, नोज, थ्रोट अँड आय. तर आज आपण पहिल्यांदा काय बघितलेलं आहे, त्याचं टॉपिकल ॲप्लिकेशन्स फॉर इयर. हा आला तर 2 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो किंवा 5 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो. तर अशा प्रकारे तुम्हाला लेक्चर जर आवडला असेल लाईक करा, फॉलो करा किंवा शेअर करा. धन्यवाद.